नमस्कार. मी निशा. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. काही कवींच्या काव्यातून आपल्याला दुःखाचा गडद रंग प्रकर्षाने जाणवतो. परंतु एखाद्या कवीने आपल्यासमोर मांडलेली दुःखाची देखणी कमान आपलं मन आकर्षून घेते. दुःख सुंदर वाटायला लागतं. त्याचे अनेक पैलू, पदर जरतारी वाटू लागतात. या दुःखाची महिरप पुन्हा पुन्हा डोळा भरून पाहण्याचा मोह अनावर होतो. हे सजवलेलं दुःख ग्रेसफुल वाटायला लागतं. पाऊस कधीचा पडतो, ती गेली तेव्हा रिमझिम, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, भय इथले संपत नाही. अशा ग्रेसांच्या अनेक उत्तम कवितांनी रसिक मनावर गारूड केलं. आरती प्रभूंच्या कवितेतून वाहणाऱ्या खळाळत्या दुःखाचे काही थेंब ग्रेसांच्या ओंजळीत आले आणि या थेंबांचे एक सुंदर शिल्प कवी ग्रेस यांनी त्यांच्या अनेक कविताद्वारे मूर्त केलं, साकारलं. वास्तवाचं भय आणि स्मरणाचं चांदणं त्यांच्या कवितेतून जागोजागी सांडलं. त्यांच्या कवितेतील समस्त शब्दशिल्पेही दुःखाचेच स्तोत्र गुणगुणत राहिली. इनग्रिड बर्गमनच्या एका चित्रपटातील शी इज इन ग्रेस या वाक्यापासून प्रेरित होऊन माणिक सीताराम गोडघाटे या कवीने ग्रेस असे आपले नाव धारण केले. संध्याकाळच्या कविता, सांज भयाच्या साजणी, राजपुत्र आणि डार्लिंग, सांध्य पर्वातील वैष्णवी, चंद्रमाधवीचे प्रदेश तसेच बाई जोगिया पुरुष हे ग्रेस यांचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुःखाला आकंठ सजवणाऱ्या कवी ग्रेस यांच्या काव्यप्रतिभेचे माझ्या जाणीवेनुसार केलेले हे अवलोकन. ग्रेस म्हणजे संध्या समयीच्या निळ्या, सावळ्या, काळ्या, जांभळ्या निसर्ग प्रतिमा पांघरलेला कवी. सुखाच्या शय्येवर निद्रिस्त अशा फुलांना मरणगंध यावा तसा त्यांच्या कवितेतील आशय. शब्दांचा घनभार सोसणाऱ्या त्यांच्या कविता. अस्ताला चाललेल्या सूर्यातून रक्त ठिपकावे तशी त्यांच्या कवितेतून डोकावणारी व्यथा सुकते. एका निरंतर दुःखावेगाचा लगाम सैल सोडल्याने त्यांच्या कवितेतून या दुःखाचा एक बेबंदपणा, एक उधळलेपणा सतत जाणवत राहतो. या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी अपुले हात उजळतो. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, अंधार व्रताची समयी कधी असते माझ्या पाशी. हे अंधार व्रत ग्रेसांनी त्यांच्या काव्यपंक्तीतून निष्ठेने जपलं. सुन्न निरामय चिरनिद्रेपरी नभ माथ्यावर गढले, प्रारब्धातील विश्व कुणाचे जसे तमावर दिजले. किंवा अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरून, क्षितिज जसे धरणीला श्वासांनी धरते उचलून. संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणारा घनघोर अंधकार आणि या चंद्रवेळी श्वासातून अंतर्मनातून उठणारे भावनांचे, स्मृतींचे काहूर, निसर्ग खुणात विखुरलेली मरणचिन्हे, दुःखाने विरहाने उत्पन्न झालेली शोकस्पंदने, अशा अनेकविध भावावस्थांचा कोलाहल ग्रेसांच्या कवितांमधून अधोरेखित होतो. सांज घनांच्या मिटल्या ओळी, मिटले माझे नयन निळे, शिरीष फुलांच्या शय्येवरती क्षितिजावरचे रान जळे. दुःखाचे बन उधळीत सुटला मातीवरचा घनवारा, घरात माझ्या ओघळल्या मग अधरविणेच्या मधुधारा.
सुखाची अशाश्वतता आणि दुःखाची शाश्वतता हे प्राक्तन रंग ग्रेसांच्या काव्यातून चित्रित होतात. अपरिहार्य असे देहभोग, वासनांची आवर्तने आणि त्यातून प्रसवलेले विश्वव्याप्त दुःख, मरणयातना, वेदनांचे शाप यांचा उहापोह ग्रेसांची कविता अव्याहत करत राहते. ऊन वेचता मनात स्पर्श लाघवी जळे, निसांज रंग पांघरून गगन जन्मले निळे. स्तब्ध मी उभी तुझ्यात ढळत गहनता जशी, वळत वळत पावलात वाट गुंतली पिशी. नियतीने आखलेल्या या अटळ पायवाटांवर उभी असलेली अनंत दुःखे ग्रेसांना पावलोपावली खुणावीत राहिली. शब्द, स्पर्श, अर्थ, स्पंदने, नाती या सगळ्यांनाच एका चिरंतन वेदनेचे परिमाण लाभले. नभातील निळाई, नभातील अंधार त्यांच्या काव्यप्रतिमात खोलवर रुजलेला दिसून येतो. अगदी फुले, पक्षी, सागर, आकाश, क्षितिज, चंद्र, झरे, वृक्ष, देवळे, शिल्पे, घरे, डोंगर, सूर्य, पाऊस अशा सर्व प्रतिमा ग्रेसांच्या कवितेत गूढ, रहस्यमय, संदिग्ध होऊन जातात. समुद्राला सावळेपणाचा अभिशाप मिळतो. चंद्र निळे काहूर माजवतो. फुलांमधून रक्तगंध ठिबकतो. वृक्षांना संवेदनांचे तडे जातात. क्षितिज काजळते. तिन्ही सांजेला सूर्य नदीत फेकला जातो. गोरज वेळेस उडणारी धूळ काळजाला भिडते आणि मनाच्या फांदी फांदीवर दुःख बहरते. ही चंद्र उदयिनी वेळा घननीळ काठ मेघांचे, भरतीच्या क्षितिजावरुनी घर दूर जसे सजणाचे. तू उभी अधोमुख येथे निद्रेचा उधळून जोग, गर्भात धरित्रीच्याही ये जशी फुलांना जाग. अनेक इच्छा आकांक्षांचे अतृप्त वृक्ष ग्रेसांच्या काव्यात दाटीवाटीने उभे असतात. काळी झेलावणारी दुःखे, मृत्यूची भिरभिरती छाया, घट्ट बिलगलेल्या विरह वेदना, रक्त आसवांनी भिजलेला ऊर, सृजनातील शापदग्धता अशी विविध शब्दचित्रे ग्रेसांच्या कवितातून आकारतात. त्यांची पांढरे हत्ती ही कविता पहा. पांढऱ्या शुभ्र हत्तींचा रानातून कळप निघाला, संपूर्ण गर्द शोकाच्या झाडातही मिसळून गेला. त्या गूढ उतरत्या मशिदी पक्ष्यांनी गजबजलेल्या, कल्लोळ पिसांचा उडता आभाळ लपेटून बुडल्या. पांढऱ्या शुभ्र हत्तींनी मग डोंगर उचलून धरले, अन तसे काळजा खाली अस्थींचे झुंबर फुटले. मावळता रंग पिसाटे भयभीत उधळली हरिणे, मुद्रेवर अटळ कुणाच्या अश्रूंच्या उतरली किरणे. पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार वनातून गेले, ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले. वेदना, दुःख, निराशा, वैफल्य, अगतिकता अशा संमिश्र भावनांनी ग्रेसांच्या कविता नटल्या आहेत. हा दुःखाचा पीळही या कवितांमध्ये एक अंगभूत सौंदर्य घेऊन आला आहे. गेले उकरून घर नाही भिंतींना ओलावा, भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा. आण लिंबोणी सावल्या नाही आढ्याला छप्पर, वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झाल्लर. किंवा थेंब उणे ऊन माळावर जळे, कासेवर तळे श्रावणाच्या. किंवा शुभ्र अस्थींच्या धुक्यात खोल दिठीतली वेणा, निळ्या आकाश रेषेत जळे भगवी वासना. किंवा इथलेच पाणी इथलाच घडा, मातीमध्ये तुटला चुडा. हे तुटलेपण, भंगलेपण, विरलेपण, भग्नता ग्रेसांच्या अनेक कवितातून प्रत्ययाला येते.
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. हा व्यथेचा, विरहाचा संततधार पाऊस ग्रेसांच्या बऱ्याच कवितांमधून अपरिहार्यपणे डोकावतो. एक संदिग्ध, धूसर असे प्रतिमांचे आच्छादन त्यांच्या संपूर्ण कवितेवर पसरते. संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. ग्रेसांच्या कवितेतील शब्दसंपदेवर, आशयावर, काव्य प्रतिमांवर दुःखाने, वेदनेने असा कायमच जागता पहारा केला. यानंतर वेळ ही ग्रेसांची कविता आपण बघूया. दाट कारुण्याची वेळ, माझा अंधार आला टिळा, माझ्या पोटाशी येऊन चंद्र निवांत निजला. सारे किनारे पाण्यात, फुले मेण्यातून जाती, बर्फ वाऱ्यात निघाले माझ्या दुःखाचे सांगाती. कधी क्षितिजावरून मीच पसराव्या हाका, आणि उलट्या हाकेने माझा शब्द व्हावा मुका. दूर समुद्रा शेजारी माझे पुळणीत घर, दोन बाहुल्यांच्या हाती निळ्या लाटांचे झुंबर. थेट ओसरीला येते वेडे सागराचे पाणी, एका अंधार वेलीला माझी लागतात गाणी. उदास असते ही सायंवेळ, वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न, कातर वेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंधरीसारखी. अशी ही सांज वेळेची खिन्नता, उदासीनता, व्याकुळता ग्रेसांच्या कवितेत दुथडी भरून वाहते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दावणीस गाय धूळ काळजाला आली, सूर्य फेकून नदीत कुठे सांज गेली. किंवा मी भिवून अंधाराला अडगळीत लपुनी जाई, ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई. हा संध्यासमयीचा अनेकविध रंगछटा ल्यालेला निसर्ग ग्रेसांच्या कवितेत मात्र काळ्या सावळ्या छायाच जास्त उधळतो. कातर वेळेची भयग्रस्तता ग्रेसांच्या कवितेत सापडते आणि विमनस्कतेचे झरे त्यातून स्त्रवतात. व्यथांचे सूर अधिकाधिक गहिरे होत जातात. जितके दिसत असते ते सर्वच काळोखात बुडालेले असते. अशा काळोख भरल्या रंगांनी ग्रेसांची काव्यसृष्टी सजवली. त्यांच्या प्रतिभेचं झाड हे अंधार वेलींवर बहरलं. तरंग तडकून तळात फुटतो, जखम वनाची जळते कातर, दबलेल्या श्वासात चिरडते फूल आपुले इवले केसर. ग्रेसांच्या कवितांना अशी भावनांची जखम होत गेली आणि त्यांच्या बहुतांश कवितातून मग शब्दाश्रू झरत गेले. निळी भयानता, विराट तप्तता, व्याकुळ रंग, धोक्यात दडलेली राऊळे, खिन्न कावळे, मुके गगन, पोरके वृक्ष, विद्रूप झालेल्या प्रतिमांच्या आघाताने फुटलेले आरसे, स्मशान उजळणारा चंद्र, वारा गात असलेली भूताची गाणी, गंधगार रात्रीत गुरफटलेले क्षितिज, या सगळ्या काव्य प्रतिमांनी ग्रेसांच्या कवितेत एक गूढता निर्माण केली. निळ्या रंगाच्या शब्दचित्रात गुंफलेली निळाई ही कविता पहा. असे रंग आणि ढगांच्या किनारी, निळे ऊन लागे मला साजणी, निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळाईत माझी भिजे पापणी. निळ्याशार मंदार पाऊल वाटा, धुक्याची निळी भूल लागे कुणा. तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य देऊ, निळ्या अस्तकालीन नारायणा. निळे गार वारे जळाची शिराणी, निळ्या चंद्र ओवीत संध्या डुले, निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाऊले. निळे सूर आणि निळी गीतशाळा, निळाईत आली सखीची सखी, निळ्या चांदण्याने
निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी. किती खोल आणि किती ओल वक्षी, तुझा सूर्य आणि तुझे चांदणे. प्राणातले ऊन प्राणात गेले, तुझ्या सागराची निळी तोरणे. संध्याकाळी झाडांच्या कुशीत गोळा होणाऱ्या अंधाराशी सलगी जडत असते आपसूक. इथून तिथून सारखेच दिसत असते मरणोत्तर अंगणासारखे आभाळ. किंवा रात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे, समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे. किंवा जेव्हा अंधारून येतो सारा अतृप्त पसारा, कुण्या अबंध जन्मांचा पक्षी साठविती चारा. किंवा ऋणुझुणू वाजत अंधाराचे स्पर्श जगाला जडले, आणि कावळे काळोखातील गंध प्राशुनी भिजले. या साऱ्या घनघोर अंधारावरती तमावरती ग्रेसांच्या कवितांनी अधिराज्य केलं. या कवितातून सावल्यांची काळोखाशी ग्रेसांचं एक चिरंतन नातं सांधलं गेलं. अनेक जन्मांच्या व्यथांच्या वेळा त्यांच्या कवितातून अभिव्यक्त झाल्या. हा मानवी जन्म म्हणजेच एखादी अनंत काळची ठुसठुसणारी वेदना असावी, इतकी ग्रेसांची कविता या दुःखाशी जवळीक साधते. ग्रेसांच्या कवितेतून प्रकटणारी अंधाराची झालर इतकी गडद आहे की त्यातून नेमका अर्थ शोधण्याचा खटाटोप करणारी आपली बौद्धिक मशालही त्यापुढे तोकडी पडावी. या अंधारगर्भ दुःख भयाने लिप्त अशा कवितांमधून अर्थांचे अगदी थोडेसे कवळसे आपल्या हाती लागतात, नाही असे नाही. परंतु हे आशयाचे घनघोर निळेपण दुर्बोधतेच्या डोंगराआड दडल्याने आपल्याला केवळ काहीच कवितांमधून ते सापडल्याचे समाधान पदरी बांधावे लागते. धन्यवाद.